मुंबईच्या कांदिवलीच्या महावीर नगर परिसरात नागरिकांनी सिलेंडर घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे। महावीर नगरच्या कपोल शाळेजवळ सकाळपासूनच सिलेंडर घेण्यासाठी गर्दी झाली आहे। गॅस बुक केल्यावर ज्या व्यक्तींना OTP आलेला आहे अशा ग्राहकांनी एवढी मोठी गर्दी केली आहे। गॅसचा तुटवडा नाही तर मग OTP आलेल्या ग्राहकांना रांगेत का उभं राहावं लागतंय असा सवाल मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी उपस्थित केला आहे। आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू आणि पुदुच्चेरीमधील निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता। राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीचीही घोषणा शक्य। सिलेंडर पाठोपाठ व्यावसायिक वापराच्या पाईप गॅस पुरवठ्यातही कपात जाहीर। हॉटेलांचा पुरवठा 20% तर उद्योगांच्या पुरवठ्यात 50% कपात। घरगुती ग्राहकांवर सध्या तरी संकट नाही। आखाती देशातील युद्धाचा आज 16वा दिवस। युद्ध संपण्याचे अजूनही कोणतेही संकेत नाहीत। अमेरिका, इस्रायल आणि इराणचे एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरूच। मुजतबा खामेनींबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा। इराणचे सर्वोच्च नेते जिवंत नाहीत, जिवंत असतील तर शरणागती पत्करावी, ट्रम्प यांचा इशारा। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत भारताची 28 ते 30 मालवाहू जहाजं अडकली। जहाजावर 677 पेक्षा जास्त भारतीय खलाशी। भारत सरकार जहाजांवर लक्ष ठेवून। 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास महागणार। महामार्गांवरचा वार्षिक पास महागणार। 3000 रुपयांच्या पासमध्ये आता 75 रुपयांची वाढ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।